आता याच्यामध्ये तुम्हाला जर पूर्ण न्यूड दाखवायचा आहे, हा आय मेकअप खूप प्रकारे तुम्ही करू शकता. पूर्ण न्यूड दाखवायचा आहे हा, तर तुम्ही सगळे तसेच तुम्ही मॅटमध्ये घेऊ शकता. फक्त न्यूड शेड्स यूज करायचे, कुठलेही प्रायमरी शेड्स तुम्ही नाही यूज करू शकता. स्लांटमध्ये कंटिन्यू तिकडे शेड्स घेऊ शकता, तुम्हाला कसं करायचं. ओके, आता म्हणजे असा पण एक ॲडिशनल मुद्दाम दाखवला आहे. ठीक आहे, एकदम हलके. आणि पुढे केव्हा पकडायचं आहे, डार्क करायचं आणि छोट्या जागेवर ब्लेंडिंग करायची, थोडंसं होल्ड राहतं. ते तुम्हाला लक्षात नसेल आले म्हणून रिपीट केलं. ठीक आहे, तिचं काही नाही. आउटर कॉर्नर से बाहर शेड जाऊन बघा थोडंसं चिंता स्किप करायची. बेक करते बरं का. पाहिजे मी तुम्हाला हे पण शिकवते. मग तुम्ही सांगा आता मी हा ब्लेंडर यूज केला विथ बेकिंग. तुम्ही बघा माझ्या ब्लेंडर मध्ये किती फाउंडेशन आहे बघा. कारण मी काय करते, हलका 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 हे करते. तुम्हाला प्रेशर केव्हा द्यायचंय ब्लेंडरला, ज्यावेळेस ओपन पोर्स आहेत क्लायंटची जर स्किन एकदम क्लिअर आहे, ठीक आहे, त्याच्यावर ओपन पोर्स नाहीये, पिंपल नाहीये, तर काय गरज आहे त्याला जास्त प्रेस करण्याची ब्लेंडरला. ठीक आहे, आणि तुमचा हात खूप हलका असला पाहिजे. लक्षात ठेवा, बॉडीवर जायचं नाहीये, कंटिन्यू असं 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 करायचं नाहीये. मी प्रत्येक वेळेस सांगते, आता परत एकदा लास्टचं सांगते, लास्टचा डेमो आहे आपला. ठीक आहे, पावडर लावायचं का बरं, जर तिथलं प्रॉडक्ट उठलं तर चान्स नाही घ्यायचा. मी तुम्हाला काय सांगितलंय, प्रत्येक वेळी मेकअप असा करायचा आहे तुम्हाला की तो मेकअप 8 तास राहिला पाहिजे जशाला तसा. ओके, कोण म्हणलं, तुम्हाला जास्त हायलाइट करत नाही मॅम, तुम्ही आवडत नाही मला बदलू. पिंक आउटफिट, पिंक ब्लाउज आहे, ठीक आहे. तर मग तुम्ही काय करणार, जर पिंक फॅमिलीतली जर ब्राईडला तुमच्या लिपस्टिक हवी आहे तर तुम्ही काय करणार, आय मेकअप सटल ठेवणार. ओके, आय मेक न्यूड मध्ये ठेवणार, म्हणजे लाईट शेडची ठेवणार. सिंपल आहे. आणि रेड लेइंग आहे तर रेड लिपस्टिक तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. आय मेकअप तुम्ही गोल्डन मध्ये करा, मग तो प्रॉपर टिपिकल तुमचा ब्रायडल लुक येणार. काहीच होत नाही. आतापर्यंत जसं मी हे पॅलेट यूज करते ना, माझ्या एका पण ब्राईडचा रिव्ह्यू नाही आहे की माझी लिपस्टिक चांगली नव्हती.